मैं डिम्पल चड्डा, चड्डा ग्रुप। हम महाराष्ट्र में 26,200 घर बनाने जा रहे हैं गरीब लोगों के लिए। गरीबों के लाडले मुख्यमंत्री जी श्री एकनाथ शिंदे जी, उनका ऐसा कहना है कि हम जो गरीबों को घर बना के दे रहे हैं उसमें मैं आपकी मदद करने को तैयार हूं, क्योंकि आप सिर्फ गरीबों को घर देने जा रहे हैं 374 करोड़ में, और उसके बाद 150 करोड़, 525 करोड़ में 125 करोड़ मुझे सरकार ने दी है, 400 करोड़ मैंने अपनी जेब से लगा रखा है। तो देखिए, ये गरीबों का लाडला मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे जी ये सिर्फ गरीबों को घर देने जा रहे हैं, गरीबों का घर का सपना पूरा करने जा रहे हैं। 1,25,000 लोगों को हमारे माननीय गरीबों के लाडले मुख्यमंत्री जी घर देने जा रहे हैं। अगर वो गलत कर रहे हैं तो ये जनता ने फैसला करना है कि एक मुख्यमंत्री गरीबों को घर देने जा रहा है और दूसरी पार्टियां गरीबों को घर देने वाले काम को रोक रही हैं। फैसला आप लोगों ने करना है। महाराष्ट्रामध्ये नो टॉलरन्स अगेन्स्ट अनार्की असं राज्य चाललंय असं आदरणीय मुख्यमंत्री साहेब बोलतायत। 2 उपमुख्यमंत्री आणि 1 मुख्यमंत्री या राज्याला लाभलेले आहे आणि इतकं असताना सुद्धा मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि त्या काळचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचं नाव घेऊन आणि यांचा पूर्ण पाठिंबा आहे असं भासवून चड्डा ग्रुपचे डिम्पल चड्डा यांनी चड्डा रेसिडेन्सी नावाची एक गृहनिर्माण प्रकल्प हा प्रकल्प सुरू केला वांगडी बदलापूर नगर परिषद मध्ये काळव ग्रामपंचायत हद्दीमध्ये वांगडीचा प्रकल्प आहे। वांगडी गृहनिर्माण प्रकल्पाची मोठ्या प्रमाणावर जाहिरात केली, मी त्याच्यामध्ये कोट्यावधी रुपये गुंतवलेले आहेत असं आभास तयार केला आणि प्रधानमंत्री आवास योजना, म्हाडा, गरिबांना परवडणारी घर देणार असं एक वस्तुस्थिती तयार केली आणि मध्यमवर्गीय आणि इकॉनॉमिक वीकर सेक्शन ज्याला म्हणतो आपण EWS, तर अशांना घर देणार, घराचं स्वप्न दाखवणार, स्वप्न दाखवून हजारो लोकांची फसवणूक आणि लूट चड्डा ग्रुपच्या माध्यमातून केल्याचं निदर्शनाला आलेलं आहे। हे सगळे फ्लॅट सीकर्स फ्लॅट घेण्यासाठी स्वतःच्या कष्टातून, मुंबई हे चाकरमणी लोकांचं गाव आहे, इथं काही साऊथ मुंबईमध्ये 45 कोटीचं 50 कोटीचं घर खरेदी करणारे लोक नाहीत त्या प्रकल्पात गेलेले। कुणी 5 लाख, कुणी 10 लाख, कुणी 2 लाख, कुणी 8 लाख, प्रत्येकाने कर्ज काढलं। जे आहे ती सेव्हिंग रिटायरमेंटला आलेलं कुणाच तरी आता आपल्याला गुंतवणूक होते, ऍप्रिशिएशन होईल, भाड्याने घर देऊन त्याला 4 पैसे उत्पन्न मिळेल म्हणून जे लोक सेवानिवृत्त झाले त्यांनी गुंतवणूक केली। ज्यांना घराचं भाडं नकोय, परवडत नाही, घराचं घर असावं स्वप्न असतं, बायको घरी कुरकुर करते, भाड्याच्या घरात किती दिवस राहायचं, आई घरी कुरकुर करते, भाड्याच्या घरात किती दिवस राहायचं म्हणून मुलांनी आणि नवऱ्यानी आणि काही ठिकाणी पत्नी, सिंगल मदर्स अशा अनेक लोकांनी आजारी आपल्या पोटाला चिमटा घेऊन घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी गुंतवणूक केली, घराचं डाऊन पेमेंट केलं, कर्ज काढलं, कर्जाला आवश्यक कागदपत्र तयार केली, त्याच्यासाठी लागणारे इन्कम टॅक्स रिटर्न्स भरले, सगळे प्रिपरेशन तयार करून माझी फाईल होती की नाही ही शंकेतून कुणी जे जमेल त्या हाऊसिंग लोन घेतले आणि डाऊन पेमेंट, हाऊसिंग लोन हे सगळं करून कित्येक वर्ष हे सगळं भरत राहिले। मात्र त्या प्रकल्पामध्ये 2-4 थडगी बांधून ठेवले, याच्या व्यतिरिक्त एकही घर तिथं तयार होताना दिसत नाही आणि झालेलंही नाही। 133 बिल्डिंगचा हा प्रकल्प होता असं दाखवलं गेलं आणि त्या सुरुवात करताना अशाच पद्धतीनं या चड्डा रेसिडेन्सीचे जे हे चड्डा आहे डिम्पल चड्डा आणि हा चड्डा ग्रुप जो आहे यांच्यावर अशाच पद्धतीचे यापूर्वी सुद्धा फसवणुकीचे, सीबीआयचे वगैरे आरोप झालेले आहेत। हा प्रकल्प लॉन्च करताना गरिबांना परवडणारी घर देणार अशा पद्धतीची पत्रकार परिषद पत्रकार संघात घेतली आणि
त्याच्यात पूर्ण 8,228 फ्लॅट निर्माण करणार, 113 टावर मध्ये 7 मजल्याचे टावर होणार आणि या व्यतिरिक्त त्यांच्यावर जे काही कोणी त्या वेळेला आरोप केले होते तर ते सगळे आरोप सुद्धा तथ्यहीन आहेत आणि मी खूप धुतल्या तांदळासारखा आहे. मी या लोकांना घर देऊ शकतो. म्हणजे यांनी फसवणुकीचा जो हा सापळा रचला अनेक कुटुंबांना फसवणूक करण्याचा, त्याच्यामध्ये अनेक मध्यमवर्गीय कुटुंब भरडली गेली आणि ही फक्त भरडली गेली नाही तर ही अशी चिरडली गेली की पहिले आहे ती सेव्हिंग गेली, त्यानंतर परत कर्जबाजारी झाले आणि आता न मिळालेल्या घराचे हप्ते वसूल करण्यासाठी ते कर्जाच्या ज्या काही बँका आहेत त्या तगादा लावत आहेत. शुगर, बीपी, कॅन्सर, काही लोकांना लकवा झाला, पॅरालिसिस झाला, अनेक लोकांची नोकरी गेली आहे कारण हे तुमचं काही एनबीएफसी वाले दारात जाऊन बसतात त्या कंपन्यांच्या, जॉब सोडावे लागले. असंख्य कुटुंबांना फार मोठ्या प्रमाणावर त्रास या चड्डा डेव्हलपरचा आणि या डिंपल चड्डाचा होतोय. हे सगळं असताना काही सदनिकाधारक म्हाडामध्ये जातात, विचारतात, कारण तुमचं म्हाडाचं चिन्ह लावून त्यांनी जाहिरात केली, म्हाडाचं चिन्ह लावून जाहिरात केली, एकनाथ शिंदे साहेबांचं नाव घेऊन जाहिरात केली, फडणवीस साहेबांचं नाव घेऊन जाहिरात केली आणि हे सगळं असताना आता त्यांना विचारायला काही लोक म्हाडामध्ये त्या दिवशी ते डिंपल चड्डा गेले होते तर म्हाडामध्ये ते गेल्यानंतर म्हाडामध्ये काही लोकांनी विचारलं तर त्यांना तिथं उद्दामपणे म्हाडाच्या आवारात हा माणूस शिव्या देतो आणि शिव्या देऊन सांगतो की तुम्ही माझं कुणीही वाकडं करू शकत नाही आणि देशातल्या सर्वोच्च नेत्यांची नावं घेतो, अमित शहा सारख्या लोकांचं नाव घेतो, मोदी साहेबांसारख्याचं नाव घेतो, फडणवीस साहेबांसारख्याचं नाव घेतो, एकनाथ शिंदे साहेबांसारख्याचं नाव घेतो. हे सगळे देशाचे नेते आहेत. या नेत्यांचं नाव घेतल्यावर कुणाची विषात त्याच्या बाबतीत तक्रार करण्याची होत नाही. हे किरकोळ 2-5 लाख रुपये 5 वर्षात 2 वर्षात 2-5 लाख रुपये सेव्हिंग झालेले हे लोक आहेत आणि अशा लोकांना जर अमित शहा साहेबांचं, मोदी साहेबांचं, फडणवीस साहेबांचं, एकनाथ शिंदे साहेबांचं नाव घेऊन जर हा माणूस मुस्कटदारी करत असेल तर यांनी न्याय मागायला जायचं कुणाकडे, हा सगळ्यात मोठा प्रश्न झालाय. 4,500 ते 5,000 घरांचे पैसे घेतले, 5-5 वर्ष कुणाला घर तर दिलंच नाही, अजून ती खडगी आहेत ती जुनी दाखवून परत नव्या बुकिंग घ्यायला सुरू आहे. हे सगळं उघड्या माथेरी होत असताना आमचं फ्लॅट धारकांचं सगळ्या या मामली प्रकल्पाचे पीडित फ्लॅट धारकांना फ्लॅट ओनर असोसिएशनच्या माध्यमातून यांची एक संघर्ष समिती बनली आणि त्या संघर्ष समितीच्या माध्यमातून चड्डा रेसिडेन्सी वांगणी म्हाडा गृहप्रकल्प पीडित संघर्ष समिती झाली आणि या संघर्ष समितीच्या माध्यमातून पुढच्या 10-15 दिवसामध्ये हा जर प्रश्न आदरणीय एकनाथ शिंदे साहेब हे गृहनिर्माण मंत्री आहेत, मुख्यमंत्री साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि एकनाथ शिंदे साहेबांनी हा जर प्रश्न सोडवला नाही तर हे सगळे लोक एकनाथ शिंदे साहेबांच्या घराच्या बाजूला जाऊन तिथं धरणे निदर्शन करायला कमी करणार नाही. कारण साहेब हे तुमचं हाऊसिंग मिनिस्ट्री आहे, म्हाडा हे तुमच्या अंडर आहे. तुम्ही त्या व्यक्तीला तिथून हटवा, त्या व्यक्तीला हटवून दुसरा तिथं अल्टरनेटिव्ह चांगला बिल्डर घ्या, नाहीतर म्हाडाला हा प्रकल्प ताब्यात घ्यायला सांगा, अन्यथा हे लोक गप्प बसणार नाही. तिथं गेलं तर त्यांना तारखावर तारखा दिल्या जातात, कमिटमेंट दिली जाते, अनेक मेल केले, कुणालाही उत्तर दिलं जात नाही. हे लोक अतिशय मध्यमवर्गीय कुटुंबातील आहेत, प्रत्येकाच्या पिढ्यावर परिणाम होणार आहे. त्यामुळं माझी या सगळ्यांच्या संघर्ष समितीच्या चळवळीमधला एक घटक म्हणून माझी मुख्यमंत्री साहेबांना, गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे साहेबांना आणि सगळ्याच राज्यकर्त्यांना, विरोधी पक्ष नेत्यांना सुद्धा सगळ्यांनाच माझं ठामपणे अतिशय तळमळीनं माझी विनंती आहे की पुढच्या 15 दिवसात या बिल्डरला हटवून म्हाडाच्या माध्यमातून बैठक लावा, तिथं दुसरा बिल्डर अपॉइंट करा आणि त्यांच्या माध्यमातून आत्ताचे जे काय हे या सगळ्या लोकांचं जे नुकसान झालंय ते नुकसान पहिलं भरून द्या. कारण ह्या सगळ्यांचं सिबिल खराब होणार आहे. न मिळणाऱ्या घराचे पैसे दंडेलशाही करून त्या बँका वसूल करणार. बँकांचं डील वेगळी आहे, ते म्हणाले की तुमच्या याच्यावरती आम्ही कर्ज दिलंय, घर मिळतं का नाही मिळतं आम्हाला देणं गेलं नाही, तुम्ही आमच्याकडनं पैसे घेतले, आम्ही त्यांना दिले. याच्यात बँका आणि वित्तीय संस्था सुद्धा सामील आहे, कारण तुम्ही टप्प्याटप्प्याने त्याला टप्प्याटप्प्याने द्यायला पाहिजे पैसे.
तुम्ही इतके पैसे काहीही प्रकल्प न होता जे दिले कसे? म्हणजे हा सगळा फार मोठा बँकिंग फ्रॉड आहे. 300 कोटीपेक्षा मोठा हा घोटाळा आहे आणि या व्यक्तीने याच्यापूर्वी अनेक घोटाळे केलेले आहेत. राजरोसपणे ठामपणे या व्यक्ती सगळ्या मोठ्या पुढाऱ्यांची नावं घेऊन उद्दामपणे उद्धट वर्तन करून या सगळ्या फ्लॅट धारकांना आणि गुंतवणूकदारांना हा जर दमदाटी करत असेल तर हा सगळा राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणाचा एकतर हा एक उदाहरण आहे. आणि राज्यकर्त्यांनी याच्याकडून काय दिलं घेतलं की काय? राज्यकर्त्यांना इलेक्शनला याच्याकडून फंड येतो का? किंवा राज्यकर्ते याच्याकडे का दुर्लक्ष करतायत? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. त्यामुळं माझी तळमळीनं सगळ्या फ्लॅट धारकांच्या वतीने एकच विनंती आहे की आपण पुढच्या 15 दिवसामध्ये हा बिल्डर हटवा, याच्यावरती कारवाई करा, फौजदारी कारवाई करा, दिवाणी करा, तुम्ही काय कराल ते करा. मात्र या सगळ्या फ्लॅट धारकांना न्याय मिळाला पाहिजे. जर यांना 15 दिवसात न्याय मिळाला नाही तर हे सगळेच एकत्रितपणे आझाद मैदानात हजारोंच्या संख्येनं मुलाबाळांसह उपस्थित राहतील आणि या आंदोलन करण्यामुळे अनेक लोकांच्या घराचं नुकसान होणार आहे. बँकांची कर्ज, बँकांचे थकलेले हप्ते, त्याच्यामुळे सिबिल झालेलं खराब, त्यामुळे दुसरं कर्ज मिळत नाही. कित्येक लोकांच्या बायका सोडून गेल्या, कित्येक लोकांची उपचाराला पैसे राहिले नाही, कित्येक लोकांना लकवा झाला, शुगर, बीपी, कॅन्सर, अनेक रोगांनी पीडित लोक आहेत. पीडित असणारे लोक त्या प्रकल्प कुठे आहेत ते सुद्धा बघायला जाऊ शकत नाही. अशी भयावह परिस्थिती आहे. या सगळ्या परिस्थितीकडे आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब, आदरणीय दोन्ही उपमुख्यमंत्री आणि गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी लक्ष द्यावं ही सगळ्यांच्या वतीनं तळमळीची विनंती आहे. यासाठी जी काही चड्डा रेसिडेन्सी वांगडी म्हाडा गृह प्रकल्प पीडित संघर्ष समिती झालेली आहे, या संघर्ष समितीला कॅप्शन मध्ये आणि बाकी आपल्या या टॅम्पलेट वरती आम्ही नंबर दिलाय. त्या नंबरवरती सर्वांनी आपले अर्ज, साधा अग्रीमेंट आणि साधं मेसेज पाठवावे आणि त्याच्यावरती आपल्या पावत्या पाठवाव्या. त्या पावत्या जोडून आता येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये हा मुद्दा मांडण्यासाठी गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडे शिष्टमंडळ घेऊन पुढच्या आठवड्यात आपल्याला जायचंय. त्यामुळे 2 दिवसात 4 दिवसात सगळ्यांनी स्क्रीनवर जो दिलेला मोबाईल नंबर आहे, व्हॉट्सअप नंबर आहे, त्याच्यावरती सर्वांनी आपापले डॉक्युमेंट आणि आपापली काही व्यथा आहे ती मांडावी. थोडक्यात सगळ्यांचे अर्ज एकनाथ शिंदे साहेबांकडे जाऊन घेऊन त्या संघर्ष समितीच्या माध्यमातून हा प्रश्न सौजन्यपूर्ण कसा तोडगा काढता येईल ते बघूया. राज्य सरकारने जर याच्यावरती तोडगा काढला नाही, आमचा दावा गृहनिर्माण मंत्र्यांकडे आहे. गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी हा प्रश्न सोडवावा आणि ते सोडवतील अशी आमची अपेक्षा आहे. त्यामुळे आम्ही त्यांची शिष्टमंडळाच्या वतीने भेट घ्यायची ठरवली आहे. त्यामुळे सगळ्यांनी या संघर्ष समितीत सहभागी व्हा. कोण कुणाच्या माध्यमातून, कोण कुणीकडे तरी काहीतरी गट करतं, कुणाच्या तरी माध्यमातून काय करतं ते काय करू नका. सगळे एकत्रित या. कोण रत्नागिरीला बसलाय, कोण नाशिकला आहे, कोण पुण्यात आहे, कोण मुंबईत आहे, कोण मुंबई सेंट्रलला आहे, कोण घाटकोपरला आहे. कुणीही कुठेही येण्याची आवश्यकता, कुठेही जाण्याची आवश्यकता नाही. स्क्रीनवर दिलेला व्हॉट्सअप नंबर आहे, त्यावर फक्त तुमचे कागदपत्र पाठवा, मोबाईल नंबर पाठवा. तुमच्या शिष्टमंडळाच्या वतीनं, सगळ्यांच्या वतीनं एकनाथ शिंदे साहेबांची भेट आमचे झगडे साहेब आणि अन्य काही सगळी जी मंडळी आहे. नाव सांगा तुमचं. नामदेव लहाने, पायल निशार, गणेश मोरडे, योगेश शिरसाट, कार्तिक कनोजे. सगळे नाव सांगा तुमचे. राजेश सिंग. हे सगळे लोक शिष्टमंडळाच्या वतीनं 50 जणांचं शिष्टमंडळ झालंय. हे 50 जणांचं शिष्टमंडळ गृहनिर्माण मंत्री आणि मुख्यमंत्री साहेबांचं आणि त्यांचे जे काही भाजपचे प्रदेश अध्यक्ष आहेत चव्हाण साहेब, या सगळ्यांचं भेट घेतील आणि भेट घेऊन हा मार्ग या लोकांना कसा न्याय देता येईल हा प्रयत्न करतील. आम्ही कुठल्याही नेत्या पुढाऱ्यांच्या किंवा कुठल्या राजकीय पक्षाच्या विरोधात नाही. मात्र हा जो अन्याय झाला हे दूर करण्याचं काम हे राज्यकर्त्यांचं आहे, शासकांचं आहे, मुख्यमंत्री साहेबांचं आहे आणि गृहनिर्माण मंत्र्यांचं आहे. त्यामुळं आम्ही त्यांना न्याय मागायला जाणार आहे. त्यांनी ते न्याय देतील अशी अपेक्षा.